आश्रमातला या गोष्टीचे माझं नाव शिवा संतोष शिंदे. मी आता 12 वर्षाचा. आता 11 फेब्रुवारी माझी गोड आहे. मी या क्रांतीवीर सापेकर स्मारक समितीचे समितीच्या शाळेमध्ये शिकतो. फारसं गुपचूप नाना ही आम्ही नाना म्हणतो. त्यांचं गुपचूप नाव आहे, आम्ही नाना म्हणतो. माझं मी सकाळी 5ला उठलो का जिमला भेटून जायचं. काका सुविचार लिहितात, रोज सुविचार वाचायचं, त्यांना हातभार लावायचा, त्यांच्यासोबत मदत करायची. ते रोज आम्हाला खायला पण आणतात, बोरं हे आणतात, आम्ही त्यांच्यासोबत काम करतो. आम्हाला खूप छान वाटतं. त्यांच्या गाडीमध्ये रोज सामान आणता, आम्ही उतरवतो. आम्ही दोघं तिघे मित्र आहे, त्यांचं रोज काम ऐकतो. काय आर्थिक गरज लागली ती पुरवतात आम्हाला. त्यांचा खूप कार्यभाग आहे. नमस्कार मंडळी, मी गणेश जोशी. आम्ही बिघडलो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मी स्वागत करतो. आज आपण एक आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आतापर्यंत जसं आपण अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय उत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण असं काम करणाऱ्या मंडळींना भेटलो, त्यांचा प्रवास जाणून घेतला, तर ह्या भागामध्ये आपण श्री मोहन गुपचूप सरांना भेटणार आहोत. श्री मोहन गुपचूप हे गोसेवक आहेत. ह्या गोसेवेचं व्रत घेतलेले सेवाव्रती असं आपण म्हणू शकतो. आपण त्यांच्याकडेच वळूया आणि त्यांच्याकडनंच जाणून घेऊयात की त्यांचं हे गोसेवेचं व्रत त्यांनी कसं स्वीकारलं, कसं अंगीकारलं आणि आता ते पुढे कसं ते सुरू ठेवत आहेत. आणि आता त्यांच्याकडूनच हा सगळा त्यांचा प्रवास जाणून घेऊयात. नमस्कार श्री गुपचूप, मोहन गुपचूप सर. नमस्कार. मोहन गुपचूप सरांना मी पहिलाच एक प्रश्न विचारू इच्छितो की जाणून घ्यायचंय की तुमचं बालपण कुठे गेलं, कोणत्या गावात गेलं आणि मग तुम्ही पुण्यामध्ये कसे आलात? मी मूळ भोरचा. भोरमध्ये मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिथं बाकी काही सोयी नव्हत्या. मग पुण्यात मी चिंचवडला आलो. चिंचवडला ITI जॉईन केलं औंधला. अच्छा. आणि ITI ला टूल अँड डायमेकरचा कोर्स केला मी त्यावेळेला पूर्ण. आणि नंतर मी किर्लोस्करला लागलो. किर्लोस्कर 2 वर्ष काम केलं. नंतर मंदी आल्यामुळं JJ क्लासला गेलो. JJ क्लासला 1 वर्षभर काम केलं. टेल्कोत प्रयत्न केला. टेल्कोत मी लागलो ते सलग 38 वर्ष सर्व्हिस केली. बरं, म्हणजे पूर्ण सर्व्हिस केल्यानंतर रिटायर्ड झाल्यानंतर आम्ही मित्र संध्याकाळी जेवण झाल्यावर गप्पा मारत बसायचो. तेव्हा मी म्हटलं अरे काहीतरी मला करावं असं वाटतंय, काय करावं? तर त्यांनी सांगितलं की गोसेवा ही चांगली आहे. मग म्हटलं गोसेवा म्हणजे गोसेवेसाठी काय करायचं? तर तू म्हटलं मंडईमध्ये गेला तर तुम्हाला भाजीपाला हे ते फळं वगैरे थोडी ही झालेली डॅमेज झालेली ती देतात, ते घेऊन यायची. म्हटलं कसं कोण देतील आपल्याला? अशा कपड्यावर गेलं तर आपल्याला कोण देणार नाही. म्हटलं चला, म्हणून तो मला घेऊन गेला. अनिल कुलकर्णी नाव त्यांचं. बर. तर त्यांनी मला ते दाखवलं की असं असं हे करू शकतं. तर मला भरपूर त्यावेळेला मिळालं आणि माझा उत्साह वाढला की आपण करू शकतो. ते करता करता तिथं कमी वाटलं म्हणून परत पिंपरीला मी चक्कर मारली, थेरगावला चक्कर मारली. तिथं भरपूर मिळायला लागलं. म्हणजे स्कूटरवरनं अशा 10-10 फेऱ्या मारायचो. नंतर स्कूटरनी थोडस अडचण व्हायला लागल्यानंतर मी रिक्षा घेतली विकत स्वतःच्या पैशातून. 1.5 लाखाला रिक्षा घेतली. बरं. घरी सांगितली नाही ही गोष्ट, कारण घरी सांगितले तर म्हणतील हे हा उद्योग कोणी सांगितले. मी म्हणलं की असं असं लोक मदत करतात, मी करतो. म्हणलं काय हरकत नाही करायला. रिक्षा घेऊन मुलाने विचारलं मला कोण चालवणार माझ्या मुलाने. तर मी म्हटलं तुमचे वडील चालवणार. म्हणल्यावर तो मुलगा हसायला लागला. अच्छा. आणि हे काम सुरू झालं आणि घरच्यांचा पाठिंबा मिळाला. सगळ्यात महत्वाचं हे आपल्या घरच्यांचा पाठिंबा पाहिजे. म्हणजे समाजाकडून मिळतो, समाजाकडून मिळतो. थोडा उशीर लागला तरी तो नक्की मिळतो. तसं सुरुवातीला आम्ही भाजीवाल्यांकडे गेल्यानंतर आमच्याकडे लोक कपडे वगैरे चांगले असल्यामुळं ते विचारायचे काका तुम्ही आत्ताच येते, इतर वेळेला कोण येणार? उन्हाळ्यात कोण येणार, पावसाळ्यात कोण येणार, हिवाळ्यात कोण येणार? तर म्हणलं आम्ही 12 महिने येणार. सलग मी आता 12 वर्ष हे काम करतोय. म्हणजे त्या लोकांना एवढा हे वाटतं की ते आमच्याशिवाय गायीशिवाय कोणाला देत नाहीत.
वास्तविक त्याच्यामध्ये बकरीवाले, घोडेवाले, उंटवाले असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक येतात आणि ते चारा विकतात दुसऱ्याला. आम्ही न विकता इथं गाईला मोफत आणून द्यायचं काम करतो आणि 4 वेळा चक्कर असते दिवसामध्ये. म्हणजे तुम्ही कोणकोणत्या ठिकाणाहून हा चारा गोळा करता? चिंचवड मंडई, पिंपरी मंडई फार मोठी आहे, म्हणजे मोठा व्यवहार तिथं होतो. थेरगाव म्हणून आहे, ताथवड म्हणून आहे, असं 4 ठिकाणी जातो. बापरे, म्हणजे एवढ्या 4 ठिकाणी. आणि प्रत्येकाला फोन नंबर दिल्यामुळं फोननी संपर्क आहे की 10 मिनिटांमध्ये मला फोन कोणाचा आला की मी जातो लगेच. अच्छा. गुपचूप सर, तुम्हाला एक असा प्रश्न खरं मला आता विचारायचं वाटतंय की तुम्ही आता सांगितलं की तुम्ही पिंपरीमध्ये आलात आणि मग त्याच्यानंतर हे गोसेवेचं व्रत तुम्ही कसं सुरू केलं, पण बालपणी म्हणजे भोरमध्ये असताना गावी काही तुमचा काही असं विशेष संबंध आला होता का, म्हणजे गायींचं सेवा करण्याचा? होता. मी ज्या वाड्यामध्ये लिमाई म्हणून त्यांचा वाडा होता, त्यांच्याकडे एक गाय होती. त्या गायीची सेवा करायचं काम त्यावेळेला आमच्याकडून ते मालक करून घ्यायचे. कडबा तोडणं, मग त्यावेळेला कडबा हा कोयत्यानी तोडायला लागायचा. अच्छा. हे काम त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे ते कडबाकुट्टीचं मशीन तसं काही नव्हतं त्यावेळेला. हाताने अशी फळी टाकायची आणि फळीवर असे ठराविक त्यांनी आम्हाला सांगितलं असं कट करायचं. ट्रेनिंग दिलं तुम्हाला? ट्रेनिंग दिलं, म्हणजे सगळ्या याचं ट्रेनिंग त्यांनी आम्हाला दिलं. आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथे थोडासा म्हणजे तुम्हाला तो माहिती झाली वासळाला कसं फिरवायचं, कसं पळवायचं, कसं शेपटीला हात लावला की ते उड्या कसं मारतं, म्हणजे हे सगळ्या आपोआप ते ज्ञान यायला लागतं. अवगत झालं ते. तिकडेच तुम्हाला थोडस आपण म्हणू शकतो की बाळकडू मचं मिळालं होतं. मग ते पळायला लागल्यानंतर जी आमची अवस्था व्हायची की शेवट आम्ही दोरखंड सोडून द्यायचो. म्हणजे ती मजा पण ते लांब जाऊन आमच्याकडे बघायचं दमलाच का म्हणून. नकळत ही जी भाषा आहे ती समजते आपल्याला. म्हणजे ते गोड आम्ही पळत गेलं की ते परत लांब पळत जायचं ते. अच्छा. म्हणजे असा तो तुमचा तो एक गोड अनुभव आहे. संभाषण असं हे होतं, अबोलचं म्हणतात. म्हणजे त्या गायींना किंवा वासरांना सुद्धा आपलं संभाषण कसं करायचं इथं आलो, नुसतं जरी भारत म्हणून जरी हाक मारली तर तो हंबरडा फोडून मला आवाज आणि मग त्याला जाऊन भेटलं, जरा खायला दिलं की मग गप्प बसणार. बरोबर. नाही, माझं बोलणं ऐकलं तरी तो लगेच हे करतो. इथंच आहे, लगेच रिस्पॉन्ड करतो तो. नाही, आपण म्हणतो माणसापेक्षा तो हॅलो ओळखलं का वगैरे काही नाही, लगेच ओळखतो. अच्छा. उंची जास्त असल्यामुळे भिंतीच्या पलीकडे बघतो आणि माझी गाडी बघितल्यानंतर लगेच आंबरडा पडतो. लोक म्हणले का ओरडतात, घरी घेऊन जा तुम्ही त्याला. म्हणजे असं होतं. आता तुम्हाला खरं हा प्रश्न विचारायचा आहे मला की तुम्ही आता हे गोसेवेचं व्रत जे सुरू केलं, तर ही जी गोशाळा आहे महाराणा प्रताप असं नाव आहे या गोशाळेचं, तर ही महाराणा प्रताप गोशाळा ही कशी सुरू झाली, याच्या मागे काय कथा आहे किंवा काय कोणाची प्रेरणा होती, ते सगळं मला खरं जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमच्याकडून. सुरुवातीला आपण एक गायीसाठी आम्ही हे मागितलं होतं की आम्ही इथं गायीचं संवर्धन करणार म्हणून देवस्थानला रिक्वेस्ट केली होती. तेव्हा 5 वर्षांनी त्यांनी परवानगी दिली. बापरे, 5 वर्ष लागली? 5 वर्ष लागली हेलपटे मारायला. म्हणजे तुम्ही साधारण 5 वर्ष आम्ही 4-5 जण मिळून जायचो, पाठपुरावा महाराजांना नमस्कार करून सांगायचो की महाराज दिली तर बरं होईल. पण त्यांचं एकट्याचं काम नव्हतं, त्यांना रस असल्यामुळं बरोबर 7 जणांचे विचार घ्यायला लागतात. म्हणजे तो सगळा विचार विमर्श सगळा जो काही होऊन त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की त्यांनी सांगितलं ठीक आहे 99 वर्ष करावं, तुम्हाला नाममात्र भाड्याने 100 रुपये वर्षाला अशा याच्यात त्यांनी वर्षाला आता 100 रुपये भाड्याने ही जागा ट्रस्ट कडून, देवस्थान ट्रस्ट कडून मिळालेली आता ही जागा. तर ते मिळाल्यानंतर मग एक गाय आम्हाला मिळाल्यानंतर सुरू केलं ते. नंतर बजरंग दलांनी वगैरे किंवा पोलिसांनी ट्रक पकडले गाईला कत्तल करायला नेताना. तर ते फोन करून विचारायचे, त्यांना समजलं की इथं गाई पाळण्याचा यांचा उत्साह आहे म्हणून. किती गाई पाहिजे असं ते विचारायचे. आम्ही म्हणायचो 2 द्या 4 द्या, पण त्या गायींना खायला मिळणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. नुसत्या गायी आणून बांधून ठेवून उपयोग नसतो. नक्की कोणत्या साली साधारण ही 12 वर्ष झाली त्या गोष्टीला? अच्छा, म्हणजे 12 वर्षापूर्वी तुम्ही हे सुरू केलं, एका गायीपासून सुरुवात केली त्याची. अच्छा, मग तुमच्यासोबत ह्या गोसेवा कार्यात सुरू करण्याकरता म्हणजे महाराणा प्रताप ही गोशाळा सुरू करण्याकरता कोण कोण होतं, काही नावं सांगू शकाल का तुम्ही त्यांची? त्यावेळेला 40 लोक होते आम्ही. विद्यार्थी परिषदेची बरीचशी होती. अच्छा. आणि इतर नोकरी करणारी अशी बजाज मधली, टेल्को मधली, एस्केप मधली अशी लोक होती. अच्छा. सगळ्यांनी विचार करून ते सुरू केलं. तो वाडा ताब्यात घेतला. वाडा दुसऱ्या भाड्याने दिलेला होता, चाफेकरांचा वाडा. बरं.
तो घेऊन नंतर ही हालचाल केली आम्ही जागेची. अच्छा, मग ही जागा तुम्हाला मिळाली. ही मग मिळाली. तुमचा एक ट्रस्ट फॉर्म केला का तुम्ही? ट्रस्ट फॉर्म अच्छा, मग ट्रस्ट हे रजिस्टर रजिस्टर्ड 51 रुपये फी असते त्याची, ते भरून त्यावेळेला म्हणजे अवघड होतं काम. हो, नाही खूपच अवघड होतं, हा. कारण सगळं कागदपत्र बनवणे बरोबर आणि त्याच्यानंतर ते ट्रस्ट फॉर्म करण्यासाठी पण हेलपाटे घालणं, हे बरोबर. सगळं काम केलं असेल त्यावेळेस. कारण त्यावेळेस आता सारखं ऑनलाईन पण नसल्यामुळे थोडस ते काय म्हणतात त्याला, त्यात अडचणी आल्या असतील तुम्हाला. तर मग ह्या अडचणींवर कशी काय तुम्ही मात केली? वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतील आणि अर्थात. प्रभूण्यांच्या ओळखी आणि माहिती भरपूर असल्यामुळं त्यांनी या गोष्टी सगळ्या सेटअप करून दिल्या. अच्छा आम्ही काम करणारी माणसं होतो, त्यामुळे हम्म. आम्ही कामाला कधीही थांबलो नाही. कधी अच्छा. काम करत राहणे, बस सांगितलं की काम करायचं असा एक स्वभाव आमचा असल्यामुळं ते सगळ्या लोकांनी सेवा पुरवण्याचा. व्यायामशाळा चालू केली. व्यायामशाळेत मी स्वतः जिम्नॅस्टिक चॅम्पियन होतो मी हो का? शाळेमध्ये. अच्छा. डबल बार, सिंगल बार, रोप क्लाइम्बिंग हा. आणि मलखांब हम्म. एवढं मला येत होतं. वा. अन्य काही लोक होते, त्यांनी येऊन ते शिकवायला सुरुवात केली. मग लहान लहान जी मुलं यायची ती हम्म. ट्रेंड झाली एकदम त्या ह्याच्यामध्ये. बरं, म्हणजे तुम्ही ते मल्लखांब वगैरे हो, त्याच्यामध्ये मग त्यावेळेला service होता. हो, शिवाजीराव भोसले येऊन गेले ते. त्यांनी सुद्धा मी हातावर उभं राहिलो होतो त्यावेळेला बघितलं ना, वा वा म्हणले. अशा ह्याच्यामध्ये हे म्हणजे ते अच्छा. फोटो माझ्याकडे अजून आहेत, ते वा. शिवाजीराव खूप छान. भोसलेंचे, वा. की त्यांनी आश्चर्याने ते कार्यक्रमाला व्याख्यानमाला पण आम्ही चालू करत होती त्यावेळेला केली ती. अच्छा. म्हणजे लोकांना व्याख्यानमाला म्हणजे काय एवढं माहित नव्हतं. फक्त पुण्यातली व्याख्यानमाला माहित होती. वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यान मला जास्त म्हणजे तेवढंच परिचयाची होती. कानावर होतं. मग आपण चिंचवडमध्ये का करू शकत नाही? मग ते हा. विद्यार्थी परिषद ह्याच्यातून हे सुरू केलं. मग यांच्या ओळखी शिवाजीराव भोसलेंना पत्र पाठवणं, त्यांची परवानगी घेणं, ते हम्म. येणार हम्म. अशा अशा ते ह्याच्याने मग- मुदोजी हायस्कूलच्या ह्याचे प्राचार्य होते ते कोण? शिवाजीराव भोसले. अच्छा, शिवाजीराव भोसले, हो. प्राचार्य हो. शिवाजीराव भोसले. मग ते दरवर्षी येऊन व्याख्यान द्यायचे. मग चांगले मोठमोठे व्याख्यान ते आम्ही इथं बोलवायचो त्याचे. बर. आणि व्यवस्था करणारे आम्ही खाली मंडळी सगळे होतो. प्लॅनिंग करणारे बौद्धिक हा. प्रभुण्यांसारखे जे विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते, हे हे सगळं त्यातून planning हे काम करायचंय. सुरू झालं. आणि मग तसं ते काम चालू झालं. आणि वाढत गेला हळूहळू. आणि नंतर आर्थिक ओघ सुद्धा वाढत गेला. आपण सांगली बँकेमध्ये गाईच्या यांनी खातं ओपन केलं. लोक पैसे देतात ते बर. आपण ठेवले. हा, हा. आणि त्या पैशातून विनियोग आपण गाईंना खर्च करतो. अच्छा, म्हणजे महाराणा प्रताप गोशाळेची हो. एक सेपरेट अकाउंट सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता जे काही दान येतं ते सगळं तिथे हम्म. जमा होतं आणि त्याच्यातून आता साधारण किती गायी आहेत म्हणजे तरी आता या घडीला आता 200 पर्यंत संख्या आहे. 150 200 गाई पर्यंत आहेत आहे. आणि साधारण 40-50 बैल आहेत. म्हणजे गोवंश असं म्हणू शकतो आपण असा सुमारे आणि म्हणजे इथं जे 200 हे सरन्यायाधीश आहेत, चंद्रचूड हा. म्हणून त्यांचे जे नातेवाईक आपले इथं सरन्यायाधीश, हम्म. त्यांनी त्यावेळेला 8 वर्षापूर्वी 1 लाख रुपये दिले ते. म्हणजे आम्हाला बरं. एवढं आश्चर्य वाटलं हम्म. की 1 लाख देणारे लोक सुद्धा आपल्यामध्ये आहेत. आहेत. फक्त आपण जाऊन भेटणं आणि त्यांनी हा. मी जे काम करत होतो, सुविचार लिहिणं पहाटे जाऊन हम्म. वेगवेगळ्या ठिकाणी, हम्म. आत्ताही लिहिलेलं आहे इथं. बर. तर ते रोज बघायचे की हम्म. स्वामी समर्थ मंदिरात यायचे पहाटे, त्यावेळेला हम्म. बघायचे हा माणूस काम करतोय, यांना हे गाईचंही काम करतोय म्हटल्यानंतर हम्म. आपण मदत करावी. म्हणून त्यांनी एकदा बोलून घेतलं. त्यांचं वय 84 होतं त्यावेळेला. बर. आणि त्यांनी ते 1 लाख रुपये म्हणले मला गाईला दान द्यायचं, कोणाला द्यायचं? म्हणलं त्या नावावर द्या, सांगली बँकेमध्ये खातं आहे. हम्म. त्यांचंही खातं होतं. त्यांनी बरं. 1 लाख रुपये मुलाची, बायकोची आणि हम्म. त्यांची सही अशी करून, मला मुलगा अमेरिकेत असतो त्यांचा, चंद्रचूडांचा, हम्म. अच्छा. 1 लाख रुपये दिले त्यावेळेला. म्हणजे केवढी एकदम महाराणा 2-3 लाख प्रताप आमचे गोशाळेला जमा झाले त्या ह्याच्यात. हम्म. म्हणजे मोठा फंड मिळाला हा, त्यावेळेस. त्यांनी दिलेला आम्ही लोकांना सांगायचो, चंद्रचूडांनी आपल्याला एवढे दिले. कोण चंद्रचूड? म्हणलं इथं बंगला आहे त्यांचा. म्हणलं श्रीधर धाम म्हणून बंगला आहे. म्हणजे ते श्रीधर स्वामींचे भक्त. अच्छा. हा, रामदास एवढ्या स्वामी मोठ्या माणसाकडनं तुम्हाला ती पहिली हम्म. एक मोठी रक्कम मोठी रक्कम देणगी दिली त्यांनी. मिळाली. आणि आत्ताही मी परवा गेलो होतो त्यावेळेला म्हणले मला सर छोटासा चेक द्यायचा आहे. वा. नाही, आम्ही सहज भेटायला म्हणून गेलो होतो. खत अच्छा. त्यांना पाहिजे होतं, आम्ही खत दिलं. म्हणलं आम्हाला हम्म. पैसे, तुमचे पैसे म्हणजे ते पैसे द्यायला लागले. आम्ही म्हणलं पैसे नको, तुम्ही एवढं दान केलेलं. ते हम्म. म्हणले दान ते दान, म्हणले हे पैसे घ्या म्हणले. अच्छा. म्हणजे असं लोकांकडून तुम्हाला पाठिंबा मिळत पाठिंबा गेला. भरपूर हम्म. मिळतो. आणि परप्रांतीय लोक सुद्धा गाडी बघितल्यानंतर हम्म. हात करून थांबवतात. बरं. 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये असे देतात. आणि आम्ही म्हणलं हो ना, तुमचं नाव आणि तिकीट नंबर काही आवश्यकता नाही म्हणलं. हम्म. म्हणलं आम्ही तसे पैसे घेत नाही, हम्म. तुमचं आम्हाला नाव पाहिजे. कुणी 100 रुपये दिले, कुणी बरोबर. 500 रुपये दिले. मग त्या लोकांशी आम्ही संपर्क ठेवला, रजिस्टर मध्ये नोंद हा. केली.
मग त्यांना असं बोलून घ्यायचो की या गुरुवारी आमच्या तारखेला तुम्ही या, तुमच्या हस्ते गाईला काही खायला घालायचं. हो, म्हणजे मगाशी आपण जसं बघितलं तसं 200-500 रुपयाचं आम्ही दान ते विकत आणायचो भाजी वगैरे आणि त्यांच्या हस्ते घालायचो. त्यांनी दान दिलं, काही जे काही असेल 100 रुपये 200 रुपये पेंट घालायचो, पहिला हे करायचो. पेंड्यापेक्षा ह्या ताजे नैसर्गिक जे म्हणतो दुधी भोपळे वगैरे या गोष्टी पौष्टिक आहे, म्हणजे गायींसाठी पण ताजं पडतं, ताजं अन्न त्यांना खायला मिळतं गायींना. त्या दृष्टीने तुम्ही ते विकत आणता आणि मग ते गायींना खायला घालता त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये जसं तुम्ही आता सांगितलं की वेगवेगळ्या लोकांचा तुम्हाला पाठिंबा मिळत गेला, जसं देणगीमुळे सुद्धा खूप मोठी उभारी मिळते, तर त्याच्यानंतर आणखीन कोणकोणत्या लोकांनी किंवा कशी कशी देणगी वाढत गेली, हा प्रवास कसा होत गेला, त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? प्रदीप आगाशे, डॉक्टर प्रदीप आगाशे, त्यांनी माझी माहिती इथे येऊन बघितल्यानंतर त्यांनी ते स्वतःच हे तयार केलं निवेदन आणि त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की यांना मदतीची आवश्यकता आहे, तर दिली तर बरं होईल. मग तिकडनं मुंबईवरनं सुद्धा आम्हाला पैसे यायला लागले, ऑनलाईन लोक पैसे पाठवायला लागले की तुम्ही एवढं मोठं काम करता. विवेक मध्ये माहिती आली ती, मुंबईच्या तरुण भारत मध्ये माझी माहिती आली ती, तर त्यांनी उल्लेख केला होता की मदतीची आवश्यकता, त्यांचा हा फोन नंबर आहे. तर मी म्हटलं मुंबईच्या लोकांना माझा फोन नंबर कसा मिळाला, तर ते म्हणजे तरुण भारत मध्ये वाचलं, विवेक मध्ये वाचलं, ऑर्गनायझर मध्ये माहिती वाचली तुमची, म्हणजे हा प्रसार आहे तो सगळ्यांनी कडून झालेला आहे तो. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये सर्वजण काम करतात, मी एकटाच असं नाहीये. कुणी 15 मिनिटं, कुणी अर्धा तास, कुणी 2 तास असे काम करणारे लोक असतात. अच्छा. मग आता साधारणतः इथे रोज काम करणारे किती लोक आहेत? सकाळी साधारण 20 लोक मारवाडी असतात. सगळी साफसफाई करणं, हे स्वच्छता, कचरा साफ करणं, शेण काढणं वगैरे हे अवघड काम आहे. सिंगल चाकाच्या गाडीवर नेऊन ते लांब टाकायचं म्हणजे, पण ते लोक व्यावसायिक असल्यामुळे ते ठराविक 6ला येतात आणि 7:30 पर्यंत काम करून निघून जातात. पण हे रोज करतात, रोज करणं. व्यावसायिक आहेत, फरशीचे व्यापारी, तो लाखात आहे. आणि त्यांना नुसतं मदतीचं हे पाहिजे म्हणलं की ते भराभरा गाईंना पंखे सुद्धा सगळ्या बसवलेले आहेत. तुम्ही जर बघितले तर सगळ्यांना पंखे बसवलेले आहेत की माणसांना गरम व्हायला आपण एक फॅन बसवू शकतो, पण इथं गाईंना 50 फॅन देणारे लोक, त्यांची समाजातली, कुणी म्हणलं मी सिमेंट देतो, कुणी म्हणलं वाळू देतो, कुणी म्हणलं फॅन देतो, पिण्यासाठी ते पाण्याचा गिझर असतो ते दिलं, कुणी शेण गोळा करायची मशीन आता नवीन निघाल्यात त्या आणून इथं दिल्या त्यांनी. म्हणजे असं आता सर्व पद्धतीने हे सर्व परमेश्वरी काम असल्यामुळं कुठून येतं कोण हे देतो, ऑर्डर देतं, हे आम्हाला समजत नाही. फक्त हे पाहिजे म्हणलं की ते 2 दिवसात लगेच येऊन जात आहे. फक्त तुम्ही इच्छा करा काय पाहिजे अशा स्वरूपाचं हे काम आता सुरू आहे. म्हणजे ही वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळी लोक त्यामुळे त्या निमित्ताने, म्हणजे गोसेवेच्या निमित्ताने जोडली जातात. आणि लोकांनी पहिल्यांदा आल्यानंतर म्हणतात आम्हाला माहित नव्हतं एवढी इतकी गोशाळा चांगली आहे ते. म्हणलं पुण्याचं हे आपल्याकडे यायचं म्हणलं की ते पाय आपोआप वळले इकडं, आणि पाय वळले की या गोष्टी आपोआप घडतात म्हणलं. अच्छा. म्हणजे त्याकरता सर्वांचं सहकार्य याच्यामध्ये, सर्वांचं जसं जास्तीत जास्त लोकांना जेव्हा संपर्कात येतात आणि इथे येऊन मदत करतात, म्हणजे 15 मिनिटं मदत करू दे, पण त्या मदतीने सर्व कामं होत असतात. म्हणजे हजारो हात आपण म्हणू शकतो की या गोसेवेच्या कार्याला या निमित्ताने आता लागतायत किंवा अजूनही जोडले जात आहेत नवीन नवीन. खूप छान आणि सुंदर असं हे कार्य आहे खरं तर. आणि मग ह्या कार्यामध्ये आता तुम्ही सांगितलं की तुम्ही 40 जण सुरुवातीला एकत्र आलो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हे गोशाळेचं जे काम सुरू केलं. मग तुम्ही आता जसं मगाशी आपण मुलाखत सुरू करण्यापूर्वीच सांगितलं की तुम्ही आजीव सेवक झाला आहात याचे, तर हे आजीव सेवक होऊन सेवा व्रत घेण्यामध्ये तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला कसा पाठिंबा मिळाला याच्यामध्ये? कुटुंबाकडून पाठिंबा म्हणजे काय, त्यांना माहितीये की यांच्या डोक्यात एखादी चांगली गोष्ट आली तर हे सोडणार नाहीत. त्यामुळे ते म्हणले यांना थांबा म्हणून ऐकणार नाही, हे आमच्या ऐकण्याच्या पलीकडचे आहेत. अजून बायकोच्या मैत्रिणी ज्या सांगतात इथं बघतात काम करत, काका खूप काम करतात, ती म्हणते ते आमच्या सांगण्याच्या पलीकडचे, ती विश्रांती घेत नाहीत, काही नाहीत, असंच करत असतात. म्हणजे बसले की झोप लागते डोळ्याला, इतके कष्ट होतात जास्त. बरोबर. म्हणजे अजूनही तुम्ही अंग मेहनतीचं काम करता आणि घरातले पूर्ण पाठिंबा असल्याशिवाय होत नाही. नक्कीच नाही होत. त्यांनी प्रयत्न केला तर ते म्हणले आपल्या सांगण्याच्या पलीकडचे आहेत. त्यामुळे त्यांनी ते बोलायचं, आपल्याला जाऊ नका असं म्हणत नाहीत काही.
आता ते म्हणतच नाही, आता आता जाणार हे माहितीये. काय आजारी असलो, खोकला झाला, काही झाला, काही बोटाला लागलं तरी मी काम सुरू जाणार. असतं, काम सुरूच हा. असतं, काम जागा थांबत नाही. हा फारच खूप छान असं सांगताय तुम्ही. खरं तर इतकी म्हणजे अविश्वसनीय असं हे काम आहे. खरं तर तुम्ही सांगितलं 12 वर्ष, गेली 12 वर्ष तुम्ही अव्याहतपणे हे काम सुरू ठेवलेलं आहे आता. तर तुमचा दिनक्रम साधारण कसा असतो तो आम्हाला सांगाल का तुम्ही? मी सगळे सण 3:45ला उठतो. मी उठल्यानंतर थोडं योगाच्या ह्याच्यामध्ये स्वतः घरी योगाचं माझं पूर्ण हे झालेलं आहे. त्यामुळं शाळेतले आपले काही छोटे हातपाय हलवणं, मान हलवणं, तोंड वाघाचं याच्यासारखं सिंहासन म्हणतो आपण सिंहासन तसं. म्हणतो ते. हा. तसं हे करणं, ह्या गोष्टी बेसिक करून मग सुरुवात होती दिवसाच्या याला. अच्छा. उठून सगळं थोडं वाचन वगैरे आणि अंघोळ पूजा या गोष्टी केल्याशिवाय मी बाहेर पडत बाहेर पडत नाही. 5:30ला मी मंडईमध्ये असतो. म्हणजे एवढं सगळं करून हो, योगा, त्याच्यानंतर देवपूजा आणि हे सगळं करून 5:30ला 5:30ला मी मंडईत असतो. बापरे. आणि जेवढ्या लवकर जाल तेवढ्या लवकर तुम्हाला तिथलं हे खाद्य मिळतं व्यवस्थित. अच्छा, म्हणजे मंडईत तुम्ही जाता. उशिरा गेलं की हे बाकीचे लोक असतात ती उशिरा 7 नंतर येतात. बर बर. हा हा त्यांच्या आधी मी गोळा करून 6:45ला निघून जातो. येताना परत शाखेमध्ये जातो. हा शाखेत प्रणाम करतो. हा. थोडस योगा म्हणजे त्यांचे जे हे असतात ते कार्यक्रम थोडस करायचं, प्रातस्मरण म्हणायचं आणि प्रातस्मरण. निघायचं लगेच. त्याच बर, वेळ नाही, बर. हा. 10 मिनिटं 10 थांबायचं. मिनिटासाठी. ते म्हणतही नाहीत. हम्म. प्रणाम केला की निघालो मी. अच्छा, हा, म्हणजे 10 मिनिटासाठी का होईना जातो. पण तिथे जाऊन कारण ती प्रातस्मरण प्रेरणा करून यायचं. व्हायची आणि आपलं हम्म. काम चांगलं व्हावं अच्छा. त्याच्यासाठी हे तुम्हाला बेस आहे तो शाखेत जाणं हा. हम्म. की तुम्ही त्या वातावरणातून हे काम करताय. बरोबर, म्हणजे त्याच्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असाच असतो. सकाळी लोक फिरत असतात त्यावेळेला मी विचार लिहित असतो की वा 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 वा. म्हणजे वाचून जातात ते. म्हणजे असे फिरायला जाणारे लोक रस्त्यावरही मोठे बोर्ड आहेत तिथं मी सुविचार लिहितो. अच्छा, 3 ठिकाणी लिहितो. सोसायटीत मी राहतो तिथं म्हणजे हे 2:45 देखील रोजचं काम. हो, इथं लिहितो. हम्म. गोशाळेत लिहितो. गोशाळेत म्हणजे आणि गोशाळेत 3 येणारा ठिकाणी. माणूस हम्म. काहीतरी वाचल्याशिवाय जात नाही आत. बरोबर. आणि सोपे याच्यामध्ये लिहितो. ते राजकारण नसतं अजिबात. सुविचार, काही ना काहीतरी चांगला विचार तिथे साधारण असायला हवा. 3,000 ते 4,000 सुविचारचं माझ्याकडे हे आहे. मी नोंद केलेली नोंद डायरी केलेली. माझ्याकडे अच्छा. डायरी आहेत. ओळीने बरं, बरं. सुरुवात करतो, हा. टिकमार्क करतो लिहिला की. हा, झाला हा अशा झाला. डायऱ्या आहे. म्हणजे लोक करत करत. कुठून जमा करतात. म्हणलं काही नाही, पेपरला येत असतो रोज, ते लिहून ठेवत असतो. हम्म. आणि केव्हा संग्रह 2 केलाय. वर्षांनी ते पुढे तुमच्या मांडत असतो. वा. त्यामुळे हे लोकांनाही चांगले विचार समजतात. म्हणजे सकाळी साधारण म्हणजे 7-8 पर्यंत तुमचा हा सगळा दिनक्रम हो, सुरू दिनक्रम असतो. असतो. की म्हणजे 7-8 पर्यंत. आणि लिहायला किती मला 5 मिनिटं सुद्धा लागत नाहीत. हो. पहिला लिहायचं, तारीख लिहायची, वार लिहायचा, सुविचार लिहायचं, बरोबर लिहिले का बघायचं. हम्म. आणि एका वेळेस काना मात्रा राहिलेली असते. हम्म. काही वेळेस जाताना वाचताना सांगतात काका हे राहिले म्हणून. हा. लगेच आपण टिकमार्क करायचं. बरं. गडू ठेवलेला असतो. म्हणलं तुम्हाला असं वाटलं तर तुम्ही तुम्ही पण थोडंसं करू correction शकता, केलं तर दुरुस्ती चालेल. करू शकता त्याच्यामध्ये. हे असं का आपण का सांगितलं असं म्हणत नाही आम्ही. बरोबर. समजून घेतो आपण की नक्की. आपण करतोय काम, त्यांनाही आवडते वाचायला. हो, तर अर्थात. त्यांनी सांगितलं हे जरा असं शब्द चुकलाय, वाक्यरचना चुकली आहे, तर ती करेक्शन करायची. बर बर बर. आणि मग तिथून पुढे तुमचं मग ते सगळं सामान जे तुम्ही गोळा करता ते गोशाळेत कसं घेऊन येता? हे सर रिक्षा असते, माझी स्वतःची रिक्षा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात ती हा. रिक्षा आहे. तर ती तीच रिक्षा आता तुम्ही हा चार्ज चालवता केलेली आहे. सध्या. ती चार्ज लाईटवर राहायचं. अच्छा, म्हणजे बॅटरीवरची रिक्षा आहे. म्हणजे सरकारने अनुदान द्यायच्या आधी आम्ही ते सुरुवात करून सांगितलं की हे जास्त चांगली आहे म्हणून. अच्छा, मग ही किती आता त्या वर्षापूर्वी गाडीला घेतली? महापालिकेने 30,000 रुपये सँक्शन केलेत हो, बरोबर. की आम्ही दर Electric याला गाडीला. देऊ म्हणून. ही रिक्षा आता पण तुम्ही आम्हालाही किती त्याची वर्षापूर्वी अपेक्षा घेतली? नाही. म्हणलं हे शेवट परमेश्वरी काम आहे, आपण हम्म. करतोय म्हणलं. बरोबर. आणि मी घरी चार्जिंग करतो, मी कुठेही बरं, चार्जिंग बरं. करत नाही. हम्म. किती वर्ष झाली तरी ही रिक्षा घेऊन? गाडी घेऊन 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली. बर बर. आणि आता ती 7 वर्ष तुम्ही या रिक्षावर आणता आणि त्याच्या बारण्याला घेतले मी. हम्म, हम्म, आणि सर्व्हिसिंग साठी मला बारण्याला जायला लागतं. 1-2 महिन्यात अच्छा. सर्व्हिसिंग करतो. हम्म, हम्म, हम्म. आणि त्याच्या आधी तुम्ही स्कूटरवरती सगळं घेऊन यायचं. स्कूटरला 1-2 वेळेला पावसाळ्यात पडलो मी, बर. तर पाय अडकला, हे झालं, पण मोडलं नाही काही. तुम्ही विचार केला आपल्याला हे जर काम व्यवस्थित करायचं असेल कायमस्वरूपी तर रिक्षा सेफ घेतलेले बरे. मग ते करून हा. थोडे मॉडिफिकेशन केलं कारण तो ओझा असतो. आणि आरटीओनी परवानगी दिली लगेच. उलट अच्छा. कौतुक केलं मला. आजपर्यंत 7 वर्षामध्ये पोलिसांनी गाडी अडवली नाही. मधल्या काळामध्ये गाडी अडवत चेक करायची ना, चेक करायचं. मला म्हणायचे काका तुमची गाडी जाऊ द्या पुढं, बाकीचे आम्ही चेक करतो.
अच्छा. माझी गाडी का नाही तर ती गायची आहे, हो, गोसेवेची गाडी आहे. गोसेवेची गाडी. त्यामुळे ह्यामुळे खूप सगळे प्रश्न माझे मिटतात हम्म. गोसेवेच्या ह्याचे. मग ही गोसेवेची गाडी मला बघितली. एकदाही कुठल्याही आरटीओच्या माणसाने अडवलं नाही. मी बरोबर बरोबर. गाडी वाटेल तशी मारत नाही, 20 स्पीडनी मारतो गाडी. अगदी शिस्तीत व्यवस्थित चालवायची. आणि आजपर्यंत कोणाला धक्का नाही, काही नाही, काही नाही. वा वा. आणि फिरायला जाणारे लोक सगळे बघत असतात की हम्म. हा माणूस या वेळेत बरोबर काम करत असतो. म्हणजे सकाळी साधारण तुम्ही गोशाळेमध्ये हे सगळं खाण्याचं जे साहित्य आहे गाईंचं ते मंडईमधनं तुम्ही जे 7:30 पर्यंत येतो मी. 7:30 पर्यंत तुम्ही इथे टच होता. हो, गोसे म्हणजे त्यावेळेला एक ग्रुप येतो असा. हम्म. आता जे पंजाबी झाडत होते ते हा हा. असं एक 5-6 फॅमिली येतात. हम्म. त्या मी आणलेलं आहे ते सॉर्टिंग करून हम्म. गाईला घालतात. मग ते गाईला घालायचं काम हो, ते करतात. घालायचं काम म्हणजे पुण्याचं काम आहे. पुण्याचं काम आहे. अर्थातच. सॉर्टिंग करतात, हा. गाडी खाली करतात. म्हणजे हा. मला खूप मदत होते. मी गाडी बाहेर रस्त्यावर ठेवतो आणि मंडईत आत जातो. बरंच अच्छा. 200 फूट आत जातो. बर बर बर. त्यावेळेला गाडीचं काय होतं, कोण काही करते का असं वाटायचं मला. हा. पण तो एरिया भीमनगर एरिया असल्यामुळे हा. त्या लोकांना म्हणले काका चांगलं काम करतायत. उलट त्यांचं संरक्षण मला मिळालं. काळजी करू अच्छा. नका म्हणले तुम्ही गाडी राहू दे तुमची, गाडीचं. आम्ही पण लक्ष ठेवतो. लक्ष ठेवा. म्हणजे हा एक त्या लोकांशी संबंध आहे. संबंध तसं आहे तो. येत नाही कधी हो, आपण. हो, हो. मग या निमित्ताने काका तुमचं काम फार वेगळं आहे हा. म्हणतात. आम्ही बघतो 10-12 वर्ष किती वर्ष अजून काम करते. म्हणलं तो करून घेतो. म्हणलं मी काय काम करतो. म्हणलं वा, वा. त्याची तो बुद्धी देतो म्हणून मी काम करतो. म्हणजे कृतज्ञता म्हणून तुम्ही करता कृतज्ञता. म्हणताय की तो सगळं तुमच्याकडून करून घेतोय आणि तुम्ही करतायत. पण तुम्ही तुमच्या रूपाने खरं तर आज समाजापुढे ही प्रेरणा आहे की या वयात देखील तुमचं हे काम आता अविरतपणे सुरू आहे. आणि ह्या 7:30 वाजता तुम्ही इथे सगळं सामान घेऊन येता. मग तुम्ही आत्ताच सांगितलं की कसे बाकीचे हात तुम्हाला मदतीचे मिळतात. पुढे माझे येतात. शाळेतले 5वी ते 11वी मी भोरला हायस्कूलला होतो, इंग्रजी मीडियमला. हा. तर त्यावेळेला ते मुलांनी हे माझ्या मित्रांनी सगळं वाचलं माहिती आणि म्हणले हा मोन्या कधी काम करायला लागला. मोन्याच म्हणायची हा, मला. हा. ते बघायला जायचंय. म्हणजे मैत्रिणी हे सगळे मुलं बघायला आले. मी मग त्यांची जेवायची व्यवस्था घरी केली. अच्छा. ते आधी म्हणले ते एवढं हॉटेलमध्ये जाऊ आमचं. म्हणलं हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरी आला तर घरच्यांना माहिती होईल की हे बाबा यांचे मित्र आहेत, सहकारी कसे आहेत, आहेत. पूर्वीचे, उलट हा. त्या मुलींना असं वाटलं की आम्ही माहेरी आल्यासारखंच वाटतंय आम्हाला. म्हणजे जेवण वेळ 2-3 तास माझ्याकडे घरी होते ते. हो ना, बालपणीची घरच्यांचा जी ओळख परिचय असते ती. इथं. हम्म. आणि फ्लॅट मोठा असल्यामुळे तेवढे लोक कव्हर अच्छा. झाले. सगळे हा. कोण खाली बसून, कोणी खुर्चीत बसून असं ते 3 BHK अरेंज केलं तसं. अरेंज केलं. हम्म. त्यामुळे त्यांनी कौतुक अगदी प्रत्येकाने जाताना 1,000 रुपयाची पावती मला म्हणले काका हे घ्या काहीसाठी. वा. म्हणजे त्या म्हणजे त्या मला एवढं निमित्ताने कौतुक सुद्धा. वाटलं की हो. मी लहानपणी उन्हाळ अवस्थेत कसा होतो आणि आता कसा वळला. म्हणलं तू इतका कसं काय काम करायला लागलाय, काहीच काम करायला लागला, तुला कसं मनात आलं. म्हणलं हे परमेश्वरी हे असते. म्हणलं काय प्रेरणा योजना असते म्हणतो, किंवा प्रेरणा योजना असते. हम्म. म्हणजे आता तुम्ही म्हणताय तसं की अगदी आपण म्हणू की परमेश्वरी प्रेरणा आहे आणि त्याचीच योजना आहे. आणि त्या निमित्ताने तुम्ही हे काम सुरू केलंय. बरोबर. आणि असं तुमचं सकाळपासूनचा संध्याकाळपर्यंतचा जो दिवस आहे, 8-9 पर्यंत मी जातो. संध्याकाळपर्यंतचा. हम्म. आणि मधल्या वेळात विश्रांती असते, म्हणजे तास 1.5 तास विश्रांती असते. अच्छा. आणि मग दुपारचं जेवण वगैरे पहाटे करायचं? उठतो म्हटल्यानंतर मला थोडी अर्थात, डुलकी लागते. अर्थात. मग मी गाडीवर असं हे करण्यापेक्षा विश्रांती ते आपण एक म्हणू compulsory शकतो घ्यायची. की वामकुक्षी घेतो. आणि 5 असं. वाजता यायचं, परत हा. 7 वाजता पिंपरीला जायचं, परत आणायचं. किती वाजता परत जायचं इथून? 7 वाजता संध्याकाळी? परत जातो. 7 संध्याकाळी 7ला. बरं. 7-8 वाजता. मग 3 वेळा 3 ग्रुप भेटतात वेगवेगळे. अच्छा. म्हणजे सगळ्यांशी दिवसभरात. संपर्क राहतो माझा. आता तुम्ही कसं फक्त सकाळीच येणार, हा. पण संध्याकाळच्या लोकांचं तुम्हाला माहित माहित नसतं. नसतं. मला कसं तिघांची माझी गाठ. आणि मी हाक मारले की छोटे छोटे मुलं सुद्धा काका आम्ही येतो, काळजी करू नका, हाताने ओढतात. हो म्हणजे का? अच्छा. काम कर, गाडी स्वच्छ करून देतात. अरे वा. म्हणजे मुलं सुद्धा मुलांचे त्यानिमित्ताने करावं वाटतं. आपण म्हणतो हे मुलं काय काम करणार आहेत, पण कसं म्हणतो की खारोटीसारखं असतं ते. हम्म. मुदत चांगली असते ती. म्हणजे छोटीशी मदत सुद्धा, छोटीशी म्हणून पण ती खूप मोलाची असते. मुलाची. आणि येता येता काका काय लिहितायत तर सुविचार लिहितायत. मग तुला अक्षर वाचता येतं का? आता काही काही वेळेला 5वीतल्या मुलाला सुद्धा वाचता येत नाही. मी म्हणतो काय येत नाही, पचा किती असं पाडे म्हणून त्यांच्याकडून ते पण करून घेतो मी. तेवढ्या वेळात एवढ्या वेळात, भेटलं अगदी छोट्याशा 5वी वेळात. टेस्टचा 5चा पाडा म्हणून दाखव मला. वा. मी काही ज्याला येतो तो व्यवस्थित गाडगाड म्हणतो. काय म्हणजे साई सक्कम पण आम्हाला विचारताना विचारतो. आधीमध्ये एकदम विचारायचं. 42 म्हणतो. म्हटलं साई किती 36 हा. होतं. मी शिक्षक हा, साई हा. सक्कम म्हणल्यानंतर तो 42 बरोबर. हा. म्हणतो. म्हणजे साई सत्य असलं नाही, पाहिजे. अशी त्याची परीक्षा घेतो. मुलं
हसतात मग. वा. म्हणजे त्यानिमित्ताने म्हणजे मुलांबरोबर पण मुलां- तुमचा संवाद आणि होतो. त्यांना सवय झाली की मी लिहायला आलं की 2-3 मुलं येऊन उभी राहतात, काय लिहितात वा. बघू आपण. हा. काका आज सुविचार नाही लिहिला तुम्ही? बर. नाही, आता लिहितो म्हणलं, पहिला पुसायचं आणि मग लिहायचं. वा. म्हणजे ह्या निमित्ताने म्हणजे गोसेवेचं- प्रबोधनाची सवय लावली मी. म्हणजे आगाशांनी जे ह्याच्यात म्हणलेलं आहे की हे काम करता करता ते प्रबोधनाचं म्हणजे काम करतात. आपोआपच हा. आपोआपच हे प्रबोधनाचं आपोआप. कार्य होतंय तुमच्याकडून. म्हणजे गोसेवेचं हे मुख्य फिरायला जाणारे कार्य. लोक सुद्धा हा. थांबून वाचतात आणि मग जातात. हा. नाही, ती वेळ किती छान असते. किती छान असते वेळ. हो, खरंय. वा. म्हणजे त्या निमित्ताने तुमच्या हातून हे प्रबोधनाचंही कार्य घडतंय. गोसेवेचं कार्य तर खूप महान असं कार्य तुमच्या हातून तर घडतं. मला असं वाटत नाही मी हा. काही वेगळं करतो असं, पण जे मला सुचत जातं ते ह्या गोष्टी चांगल्या सुचतात आणि त्याप्रमाणे मी करत राहतो. बरोबर. वा. आता मग आता जे तुमचं कार्य चालू आहे, गोसेवेचं जे तुम्ही काम करताय आता, तर ह्याच्यामध्ये मगाशी जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या समाजातून किंवा परप्रांतीय जरी समाज असला, मारवाडी असेल, पंजाबी असेल, अशा लोकांकडून पण तुम्हाला गुजराती सहाय्य मिळतं. असतात, हे गुजराती असतात. असतात. आडनाव काय पटेल, कशाला लिहून आमचं नाव लिहू नका. म्हणलं नाही, नुसतं आमच्याकडे ऍड्रेस पाहिजे की बाबा हे मदत करणार आहे. बरोबर. मग नाही, महिन्याभर भेटले की आम्ही फोन करतो, कशी आहे तब्येत, काय आहे. वा. मग आपोआप पाय वळतात इकडे काही आणि मदतीचा ओघ आपोआप वाढत जातो. चौकशी करणं, बोलणं, त्यांच्या जवळ जाणं, तेही वाढत जातं. हा. बरोबर. आणि इथं आलेल्या लोकांना ही सगळी माहिती सांगितली तर त्यांच्या भावना आणखी उद्दीत होतात. आणि म्हणजे आपण म्हणतो की ह्या कार्यातनं जो भेदाभेद, आता प्रांतवाद हा एक आपल्याला समाजात जास्त फोफावलेला तो दिसतो. निघून जातो तो. पण ह्या निमित्ताने तो प्रांतवाद कुठच्या कुठे पडून जातो. हो. असं नक्कीच म्हणजे ह्या निमित्ताने कार्य आता घडतंय. मारवाडी समाज, गुजराती समाज, हो. हे जे लोक आहेत, जाट समाज, यांना गायीविषयी फार प्रेम आहे. आकर्षण आहे. आणि आपण काम- त्यांची ही सेवा करायला लागलो तर करतात. त्यांना आणखी आपण फार जवळचे वाटतो. हा, म्हणजे तुम्ही गोसेवा करताय सेवा तर आमच्यातलेच एक आहात असं नक्कीच ते म्हणत तर असतील. गाडीलाही काही आजार झाला, काही झाला, गाडीचा खर्च तर मला काका किती देऊ आम्ही, कोण 100 देतो, कोण 500 देतो, हा वर्षावर खर्च निघून जातो. म्हणजे तुम्हाला तसं काही त्याचा म्हणजे त्रास अजिबात त्रास होत जाणवतच नाही काही. वा. सुरुवातीला एकदम त्यावेळेला 1.5 लाख गाडी घेतली म्हणून वाटलं हो, की हो. एकदम मोठा 1.5 खर्च लाखाचं व्याज होता किती त्यावेळेस. येतं, 10,000 येतं आपले, ते थांबले आणि हे गेले. पण अच्छा. ह्या पद्धतीने हे जे काम होते याला हे नाही किंमत त्याची. मोल नाही करतायत त्याचं. हा, असं अनमोल मोल नाही असंच काम करता. आहे. हे खरंच अनमोल असंच काम हे आहे. जे आहे समाजाकडून सगळ्यांना माहितीये की हा माणूस या पद्धतीचं काम करतो. नक्कीच नक्कीच. हे त्यांच्याकडून मला फार रिस्पॉन्स मिळतो ते. अच्छा. मग आता ह्याच्यामध्ये फक्त तुमचं महाराणा प्रताप याच गोशाळेकरता तुम्ही आता काम ही सेवा पुरवतायत का? बरोबर. म्हणजे साधारण- अन्य सुद्धा एक वालेकरवाडीलाही मायबोली गोशाळा आहे. अच्छा. तिलाही कधी मदत लागली तरी आम्ही पाठवतो. अच्छा. म्हणजे ती मदत धनगर करता लोकांचे ते हा. बाळू मामा महाराज म्हणून आहेत, तिकडं त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली होती की काका ये बघायला या म्हणून. आता बरं. ते म्हणजे कुठल्या कुठल्या लांब येते, सोलापूरच्या रस्त्यावर येते, तर तिथं आम्ही 2 जण गेलो, अनिल कुलकर्णी मी, ज्यांनी हा, मला हा. प्रेरणा दिली ती. तर त्यांना ते म्हणले आम्हाला कंपाऊंड करायचे, 10 गायी आहेत, आम्हाला काहीतरी रक्कम थोडीशी तुमच्याकडून मिळाली तर चालेल. म्हणलं किती पाहिजे? म्हणजे ते म्हणले 20,000. म्हणलं 30,000 दिले. लगेच आम्ही तिथे चेक केला, लिहिलं, त्यांचं पत्र परत आलं मला की तुम्ही फार धनगर लोकांची आहे ती. वा. म्हणजे ते एकमेका म्हणजे सहाय्य करू. हो, गोशाळेला आपण मदत करणं हे आपलं काम आहे. बरोबर. कुणाची वैयक्तिक आहे का हे सामूहिक आहे याचा विचार नाही करायचा. बरोबर. वा. हे किती छान असं काम आहे. म्हणजे ह्याला आता मगाशी म्हटलं तसंच मोल नाहीये, अनमोल असं हे काम आहे. आणि हे तुम्ही आज म्हणजे गेली 12 वर्ष सातत्याने हे करताय काम. खरंच पुढच्या पिढीसाठी पण म्हणू शकतो आपण किंवा आत्ताच्या पिढीसाठी देखील खूप प्रेरणादायी असं हे काम आहे. केव्हाही नक्कीच खूपच प्रेरणा यातनं नवीन पिढीला तर मिळतेच आहे, पण जे आता तुमच्या वयातलेच जे आहेत यांनी देखील यातनं खरंच प्रेरणा घेण्यासारखं असं काम आहे, असं मी नक्कीच या निमित्ताने नमूद करतो. वयस्कर लोक सुद्धा विचार करतात की हा 77 वय असून म्हणून हा पळतोय आणि एवढं काम करतोय आणि तब्येतीने परत व्यवस्थित आहे, हो. आपण जायला हरकत नाही. आम्ही म्हणलं बघायला या, फक्त दर्शन घ्यायला या, आम्ही मदतीला या म्हणत नाही. तुमची इच्छा असेल तुमची इच्छा तुम्ही करू शकता आणि आपोआप तुमचा जर भाग असेल तो तर तुमचे पाय वळतात. आपोआप. आम्हाला काय माहिती इतकी छान गोशाळा असेल असं आम्हाला माहित नव्हतं इतक्या वर्षात. म्हणजे वेळ यायला लागते, ती वेळ आली आणि की ती ते गोष्ट मुख्य म्हणजे शहराच्या जवळ, शहराची म्हणजे अगदी शहरातच, अगदी मोरया आणि अगदी जवळ 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे.
कुणी शंकराला धनेश्वरला येणार लोक धनेश्वरला येणार. किंवा मोरया गोसावी त्यांना माहित नसायचं हे. हो अगदीच अगदीच. तर त्यांच्याकडे 10 गायी आहेत, आमच्याकडे एवढ्या गायी झाल्या. हो. कसं झालं तर आम्ही लोकांच्या भावांना हे करतो, सांभाळतो आणि सांभाळतो. इथे आल्यावर माहिती देण्या आणि त्यांना प्रेरणा इथून मिळते. खूप छान काम आहे, खूप अतिशय प्रशंसनीय असं हे कार्य आहे. आणि आता इथून पुढे म्हणजे आता 2025 चालू आहे, तर इथून पुढे तुम्ही कसं पाहता की हे कार्य कसं वाढेल आणि साधारण याच्यामध्ये लोकांचा सहभाग कसा वाढला पाहिजे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, त्या याने आम्ही जे फोन नंबर ऍड्रेस कशासाठी घेतो की याच्यासाठी की वर्षातून मी नाही आला तरी जाऊन घरी भेटणं कसं काय काय. मग सगळं झाल्यावर सांगायचं एक चक्कर मारा, तेवढे 500 रुपये घ्या. मला पैसे नाही, तुम्ही यायचं तुम्ही तिथे स्वतः या. गोशाळेत येऊन द्यायचे, गोठ्यामध्ये द्यायचे, ते आम्हाला बरं वाटेल. म्हणजे ते येतात. गोशाळेला तुम्ही जेव्हा भेट द्याल हा, तेव्हा ते खरंच येतात सार्थकी पण. लागलं असं मग आम्ही म्हणतो. त्या तारखेला बोलवतो की हा. बाबा 28 तारखेला तुम्ही सकाळी 10 पर्यंत या, नाहीतर वेळ काम नसेल तर 5 वाजता आलं तर चालेल. मग त्यासाठी आपण राहायला लागते. बरोबर. म्हणजे तुम्ही इथं असाल त्यावेळेस त्यांनी इथं आलं की त्यांना ती गोसेवा त्यांची जी काही त्यांची आणि इच्छा असेल त्याप्रमाणे ते देऊ शकतात. नोकरदार माणूस किंवा पगारदार माणूस त्याचं काम ठराविकच असतं. मी एवढंच करणार, याच्या पलीकडे जाणार नाही. सेवेच्या माणसाचं असं नसतं. सेवेचा माणूस हा वेळेचं बघत नाही, पोटाचं बघत नाही. तो तुमच्या समोरच्या माणसाची सेवा पूर्ण होती का नाही, आनंद होतोय का नाही, तो जाताना म्हणलं पाहिजे काका मला बरं वाटलंय तुम्ही आलं म्हणून, तुम्ही आमच्याकडून सेवा करून घेता. म्हटलं नाही, तुम्ही सेवा करता. म्हणजे आम्ही कसं आहे लोकांची सेवा जागृत करायचा प्रयत्न करतो. घरी जाणं, घरी आम्हाला मिसेस माझी म्हणतात कुठेही कोणाकडे न सांगितल्याशिवाय जात जाऊ नका, फोन केल्याशिवाय जात जाऊ नका. म्हणलं माझी माणसं आहेत, मी गाईचं काम करायला जातो, मला कधीही ते येऊ नका म्हणणार नाहीत. आणि मी कुणाला अडवून पैसे द्या असं कधी म्हणत नाही. मी थोड्या वेळ बोललो तर ते लगेच जाताना काका हे 100 रुपये घेऊन जा, 200 रुपये गोग्रास. गोग्रास आम्ही म्हणतो नाही, आपल्याला गोग्रास रोज पोळी वगैरे बनवून द्यायचं जमत किंवा एवढ्या लांब कसं देणार. तर तुम्ही असा अमाऊंट एक ठरवली, डबा केला आणि त्यात पैसे मला हात मारून दिले तर तुमचे 100% इथे खर्च केले जातात गाईसाठी. किती फारच सुंदर असं तुम्ही वर्णन केलं याचं सगळ्याचं जे कार्य आहे. लोकांच्या भावना जपणं आणि त्या वाढवणं हे आमच्या कार्यकर्त्यांच्या हातात असतं. सेवेकरींचं. नोकरदार माणूस काय म्हणणार, मी हे साफ केले, मी ते केलं, मी धार काढली, मी अमकं केलं. आम्ही काही केलं सांगत नाही, फक्त तुम्ही विचारलं काय किती वेळा जातं म्हणून मी सांगितलं की 4 वेळा बाहेर मंडईमध्ये मी जात नाही. हे आमच्या प्रेक्षकांना तुमचा दिनक्रम कसा असतो हे सांगण्यासाठी होतं. अर्थात म्हणजे त्याच्यामागे असं उद्देश नव्हता की अर्थात तुम्ही सेवाच देताय, तर त्यामुळे तुम्ही जसं म्हणालात की आम्ही काही कुणाला सांगणार नाही की आम्ही हे काम करतोय म्हणून, पण आम्ही लोक बघत असतात. दरवाजा गाडीचा मागचा उघडा राहिला, रस्त्यावरच्या लोकांना काळजी असते, काका दरवाजा उघडा आहे तेवढा बंद करा. नाही, क्लीनरचं काम असतं, पण क्लीनर नसल्यामुळं ड्रायव्हरच्या डोक्यात विचार वेगळे असतात. म्हणून मी म्हणतो थँक्स. ते म्हणले थँक्स कशाबद्दल, कोणाला दरवाजा लागेल म्हणून तुम्हाला सांगितलं, तुमच्या लक्षात. बरोबर. नाही, असे लोक मदत करतात तशी. किंवा गाडीचा ठोकळा अडसर आपण म्हणतो तो लावतो, तर तो विसरून मी गेलो तर भाजीवाले हाक मारतो, काका तुमचा ठोकळा राहिलाय. अच्छा, ही छोटी काळजी, माझी काळजी ते लोक घेतात की तुमची विस्मृती होती, तुम्हाला आम्हाला सांगणं हे आमचं काम आहे म्हणले. अगदी छोट्या गोष्टी घ्या, मुद्दाम करत नाही, महत्वाचे तुमच्याकडून होत आहे म्हणले. तुम्ही एकटे तर कोणाला तरी आणत जा, पण आणत जा नाही म्हणलं, आणून लोक टिकत नाहीत. मनापासून ज्या वेळेला तुमच्या मनात येईल त्यावेळेला तुम्ही म्हणा गुप्तीपण बरोबर जाऊ, थोडी मदत करू. मी शाखेत सुद्धा लोकांना सांगतो की कमीत कमी आठवड्यातून 1 दिवस एकाने यावं माझ्याबरोबर. 365 दिवसाची 365 लोक होतात, 365 पण होत नाहीत. काही दिवस कंटाळतात, मग ते म्हणतात नाही आम्हाला तुमच्यासारखं जमणार नाही काम. ऍक्च्युअली काही हेवी काम काही नसतं. आता सवय झाल्यामुळं हे सांप्रदायिक लोक जे आहेत, वारकरी संप्रदायाचे लोक आहेत, हे फार मदत करतात आपल्याला. अगदी गाडीचा दरवाजा लावण्यापासून आत टाकण्यापर्यंत मदत करतात. अजून काय पाहिजे. मी फक्त ड्रायव्हिंग करतो, जातो, काका गाडी थांबवली की आजूबाजूचे 10 भाजीवाले येतात, एक पाठी टाकतात, माझी गाडी भरून जाते. काम करणारे लोक, मदत करणारे लोक ते म्हणतात ना की तुमच्यामुळे आमची गोसेवा होती. हे लोक म्हणतात, भाजीवाले त्यांना यायला जमत नाही. व्यावसायिक सकाळी ते 7ला बसतात, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत असतात, पैसा करत बसतात. ते म्हणले आम्हाला नाही जमत, पण कारले घेऊन जा, घोसावळे घेऊन जा, हे घेऊन जा, बटाटे घेऊन जा.
50 विकतो बटाटे, आम्हाला 30 द्या, देतात ते आम्हाला. अशा पद्धतीने की गायीसाठी काम करताय तुम्ही, स्वतःसाठी नेत नाही. म्हणजे तुमचं जे अविरत कार्य चाललंय त्याच्यामुळे त्यांना तुम्ही प्रेरित करताय. प्रेरित, बरोबर. ते आपोआप घडतंय. ते काही असं जाणून तुम्ही सुरुवातीला त्यांना असं वाटलं की वेळ घालवण्यासाठी येतात. कपडे असे बघितल्यानंतर मग आम्ही थोडेसे वेगवेगळे जरा रफ कपडे घालायला सुरुवात केली. मग ते व्यवस्थित आम्हाला हे करायला पहिल्यांदा जरा चांगले कपडे फॉर्मल मध्ये वगैरे असं सगळ्याला डाग पडायचे, हे व्हायचे, पंचायत व्हायची. घरचे म्हणायचे काय किती खराब झाले काय. आता एक ठराविक ड्रेस, अशा ठराविक पॅन्ट ठेवल्यात, तेवढे वापरायचे, तेवढेच हे. फार छान. मी आता ते तुमचा हा ड्रेस कोडच ठरला होता असं म्हणायला हरकत नाही. वा. मग आता साधारण दिवसाला किती लोक भेट देतात तुमच्या गोशाळेला? एक अंदाजे महिन्याला आपण म्हणू, दिवसाचं जाऊ दे, आपण महिन्याचं असं जर म्हटलं तर किती लोक साधारण आता तुम्हाला भेट देतात? बघितलं तर पौर्णिमा आणि हे अमावस्या, अमावस्याला लोक इथं मारवाडी लोक जेवण ठेवतात राजस्थानी पद्धतीचं. 2200 लोक जेवली परवा. बरं. 2200 लोक, आणि काही देत नाही तिथं, प्रसाद म्हणून घेऊन जातात. हे गोशाळेतच गोशाळेतच इथंच होतं कार्यक्रम. सगळे खाली बसून जेवतात एकत्रित. अगदी ते देशपांडे बसतात, चौधरी बसतात, वेगवेगळ्या समाजाचे गप्पा मारत खात असतात. आणि राजस्थानी खाणं आम्ही खात नाही असं नाही, कारण तिचा तो लाडू असतो, तो असं हे असतं, असं सगळं असतं. हे असतं गव्हाचं, काय आपण म्हणतो, चुरमा. ते सगळं असतो, सगळं देतात. पण पाहिजे तेवढं घ्यायचं, टाकायचं नाही, उचलायचं, ठेवायचं, स्वतःच विसळायचं, द्यायचं. ते लोक सेवा करतात. आणि या काका प्रसाद घेऊन जावा, नसेल तुम्हाला जेवायचं तर हातावर तरी तुम्ही हे घेऊन खाल्लं तेवढं तर चालतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या समाजाची लोक इथं एकत्र होतात. एकत्र येऊन गोसेवेचं हे जे काम व्रत आहे, हे जे व्रत आहे तुमचं सेवा व्रत, आता आपण सुरुवातीलाच म्हटलं, तर ह्या सेवा व्रतामध्ये त्यांची ओंजळ म्हणू शकतो आपण, एक ओंजळ टाकतात ते त्यांची. अशा पद्धतीने हे काम अविरतपणे सुरू ठेवण्याला वाढत जाते. काडीचा का होईना एक आधार मिळतो त्याच्यामध्ये. नक्कीच. वा. तर तुम्ही आता खूप छान माहिती दिलीत तुमच्या या कार्याबद्दल. तुमचं हे कार्य असंच अविरतपणे सुरू राहावं याकरता आम्ही बिघडलो या चॅनल मार्फत मी तुम्हाला शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा देतो. हे काम असंच प्रसारित हो, जास्तीत जास्त याचा प्रचार हो, आणि तुम्हाला जी काही म्हणजे आवश्यकता, इथे गरज जी काही भासेल ती नक्कीच पुरवली जाईल, यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील राहू, एवढं तुम्हाला या निमित्ताने मी आश्वासित करतो. आणि खूप खूप, आणि इथे येणारे आपले शहरातले साधिक असतात, नाही गाय बघायला म्हणून येतात, पण अक्षरशः हातात काहीही नसतं त्यांच्या. मग आम्ही बघतो, दर्शन घेऊन चाललंय की फक्त हाक मारतो, काका कुठून आले? पुण्याहून आलोय. हा एवढंसं घ्या, तुम्ही हाताने गाईला घाला. पैसे नाही. एवढे किती पैसे नाही. मग त्यांना जाणवतं की गाईसाठी आपण गेल्यानंतर गाई धावत येतात, म्हणजे आपण काहीतरी द्यायला पाहिजे त्यांना. ही भावना त्यांच्यात आम्ही निर्माण करतो अशी. आणि पुढच्या वेळेला आलं की 500 रुपये देऊन जातात आणि ठरवतात की बाबा या वेळेला यायचं, आपण अमावस्याला यायचं, पौर्णिमेला यायचं, गुरुवार असेल गुरुवारी यावं, कुणी शनिवार असतो शनिवारी येऊन चारा घालून जाणे. खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली तुमच्या गोसेवेच्या कार्याची. नक्कीच ही नक्की प्रेरणादायी अशीच माहिती आहे. अनेक समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये, प्रत्येक स्तरातल्या घटकांना ही माहिती प्रेरणादायी ठरो, हीच या निमित्ताने मी इच्छा व्यक्त करतो. खूप खूप मनापासून तुमचे धन्यवाद की तुम्ही तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूल मधला किंवा दिनचर्या जी तुमची आहे ती फारच अगदी पूर्ण भरलेली अशी असते. दिवसभर तुमचं कार्य चालू असतं. तुम्हाला हे काय काम करतात यांची पुढे मुलाखत घ्यावी, त्या मुलाखतीच्या दृष्टीने तुम्ही आलात हे मला फार बरं वाटलं. मी घरच्यांना सांगितलं आज मुलाखतीला जोशी म्हणून येणार आहेत बरं का. ते म्हणले हो येणार आहेत. बरं. म्हणजे त्यांना असं वाटलं एवढे मुलाखती मोठे हे करतात, आता कसली मुलाखत देताय तुम्ही? म्हणलं अगं त्यांना माहित नाही मी काय काम करतो. त्यांना डॉक्टरांनी सांगितलं आगाशांनी, आणि आगाशांकडून प्रेरणा घेऊन ते आले म्हणले शोधत. एवढं मोठं काम आहे त्यांचं सुद्धा, येण्याची साधी गोष्ट नाही. आज एवढा वेळ काढून पुण्यातून यायचं म्हणजे सोपं. पण तुमचं जे कार्य 12 वर्ष तुम्ही जे अविरत काम करताय त्याच्यापुढे आमचं एक छोटंसं काम आहे हे, तर एवढंच आम्ही नक्कीच करू शकतो. तर ह्या कामाकरता तुम्ही जो काही वेळ दिलात तुमचा त्याबद्दल खरोखर म्हणजे मनापासून मी धन्यवाद देतो तुम्हाला. खूप खूप आभार, आणि तुमच्या पुढच्या कार्याला आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. आभारी आहे. धन्यवाद.